गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी उठून तयारी वगैरे करून फ्रेश होऊन मी, मम्मी, पप्पा, आजी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आज आम्हाला जायचे होते उसळगावान येथे सद्धम्म प्रचार केंद्राच्या शिबिराच्या समारोपीय दिवसाला. तर आम्ही आमच्या वाटेत निघालेलो दिसतच आहे तुम्हाला. तर आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलो, जे उसळगावान आहे. तिथे आम्ही पोहोचल्यावर आतमध्ये गेलो तर असे सगळे असे जे शिबिराचे जसे बस स्थानापन्न होते त्यांचे प्रवचन सुरू होते. मी हे सगळं बघून आश्चर्यचकित होतो. तरीही नेहमीप्रमाणे मी माझी मस्ती सुरू केली आणि माझ्या मम्मीला त्रास द्यायला सुरुवात केली. नंतर माझ्या मम्मीने माझ्यासाठी टिफिन आणला होता. तो मी जरा खाल्ला आणि थोडं बरं वाटलं, एनर्जी आली आणि परत मी माझ्या कामाला सुरुवात केली. वा, जेवण खूप छान होतं. मम्मीसोबत थोडी मस्ती चालू होती आमची, हसणं खेळणं. मग मला एक दादा दिसले, त्यांना मी बॉटल देऊ केली, पण ते काही वेगळ्याच धुंदीत होते. पप्पांनी नंतर मला सुधीरभाऊ वानखडे यांच्याकडे दिलं आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसलो. लोक फुलं देत होते आणि मला पण खूप छान वाटत होतं. नंतर माझ्या तिथल्या काही मुलींनी माझा लाड करायला सुरुवात केली. मला काय काय उपमा देत होते आणि मला खूप छान वाटलं. नंतर मी इकडे तिकडे आपलं चालू होतं बघणं, हे काय करणं काय नाही. नंतर थोडा मला आळस आला आणि मी थोडं एक नॅप घ्यायचा विचार केला आणि मग झोपलो. आणि नंतर आम्ही तिथल्या परतीच्या प्रवासाला निघालो. पण परतीच्या प्रवासाला आम्ही निघणार होतो माझ्या पप्पांच्या मामाच्या गावा, म्हणजे राजेश मामा यांच्या गावाला. तरी कारमध्ये मी थोडी मस्ती आपली सुरूच ठेवली. गाणे लावू काय, गेअर टाकू काय, काय काय नाही केलं नंतर मी. आणि नंतर असं सुरू होते. नंतर थोडं मी असं खूप खेळलो, इतका खेळलो. आज तर मी खूप एन्जॉय केला. आज तर मी आजीच्या मांडीवर बसून काय काय नाही केले. नंतर आम्ही माझ्या आजीच्या गावाला पोहोचलो. थोडा रस्ता खराब आहे अजूनही, तिथलं ठीक काही झाला नाही. हे आमच्या आजीचं गाव. हे बघा, इथे मी खूप कमीदा आलो आहे. सेकंड टाईम होते. माझी आई तिकडे आजी जाऊन बघत होती आजीचं घर कसं आहे काय आहे. आणि मी आपल्या बसमध्ये होतो. नंतर आम्ही राजेश मामाकडे पोहोचलो. तिथे थोडा मी ॲज युज्युअल माझं खेळणं सुरू केलं. हे घेऊ की ते घेऊ. हे माझ्या आप्पाचं म्हणजे पप्पाच्या मामाचं गार्डन वगैरे आणि घर आहे सगळं, हे तुम्हाला मी दाखवत आहे. नंतर तिथे मस्त काळा चहा केला आणि मी काही काळा चहा सोडत नाही. नंतर काळा चहा पिल्यावर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आता घरी निघालो आम्ही. घर असे जुन्या वाडे कसे असतात तसे प्रकारचे होते आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन. नंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला चांदूरला यायला निघालो. राजेश मामा आम्हाला निरोप द्यायला आला आणि दरवाजा बंद करता करता त्याने आपल्या खिशातून पैसे काढून मला खाऊ देऊ केले. मी आधी तर नाही, माझी आजी नाही म्हणे, पण मी चुपचाप ते खिशात टाकून घेतले आणि आमच्या प्रवासाला पप्पाने गाडी काढली आणि आम्ही निघालो भुर्र. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.